बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण हातकणंगलीत शिवसेनेच्या वतीनं आज पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचं नेतृत्व अविनाशजी बनगे करत आहेत. बनगे साहेब, नुसतं नेमका आपला उद्देश काय आहे? जे पर्यटक आपले फिरायला गेले होते त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, अतिरेकी हल्ला, या हल्ल्याचा प्रथमतः देशाच्या वतीनं सगळ्याच नागरिकांचा निषेध होत आहे. त्यामध्ये आमची शिवसेना कुठेही कमी नाही. आमची एकच मागणी आहे की ह्या ज्या असे जे हल्ले होतात ह्याचं समूळ उच्चारण करून टाकावं. केंद्र सरकारकडे आमची विनंती आहे की पाकिस्तानची ही वळवळ कायमस्वरूपी त्यांचं जगातल्या नकाशावरून नष्ट करून टाकून त्यांची ओळख ही दहशतवादी पुसून टाकावी व शांतता प्रस्थापित करावी अशी आमची मागणी आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना ही आक्रमक असते आणि दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कायम शिवसेना आक्रमक झाली आहे. त्याच पद्धतीने साहेब पुन्हा एकदा आज आपण आक्रमक झाला, त्याबद्दल आपलं नेमकं काय? खऱ्या अर्थानं या पाकिस्तान धार्जिन्य लोकांनी, या दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला करून पहलगाममध्ये जे सत्र चालू केलं, याचा निषेध आम्ही पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीनं करतो आहे. आणि नक्कीच शिवसेना ही कायम धगधगता अंगार ओकणारी शिवसेना आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा पेटून उठल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीचं कृत्य जरी पाकिस्तानमध्ये जरी घडलं असलं तर त्याची धग ही संपूर्ण भारतामध्ये आता निर्माण झालेली आहे. आणि भारतातला प्रत्येक नागरिक आता पेटून उठलेला आहे की हे पाकिस्तानसारखं जो देश आहे, या देशातला दहशतवाद समूळ नष्ट करणं हे काम या भारत देशानं आपण करून दाखवलं पाहिजे. आणि आपली या देशाची ताकद काय आहे हे या जगाला दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे. आणि नक्कीच नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा देश हे काम केल्याशिवाय राहणार नाही. भारतात होत असणारे दहशतवादी हल्ले पुन्हा एकदा थांबले पाहिजेत. त्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न करावेत व मोदी सरकारच्या पाठीशी सर्व सरकार ठामपणे उभा राहील अशाच मत व्यक्त केलं. याबद्दल धन्यवाद. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.